तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी 8 जून पासून मोझरी येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे। आज या आंदोलनाचा 6वा दिवस असून सुद्धा सरकारने या आंदोलनाची दखल घेतली नाही। त्यामुळे आक्रमक झालेल्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनाच्या समर्थनार्थ 13 जूनच्या सकाळी 6 वाजता अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील तहसील कार्यालयाच्या इमारतीवर चढून आगळेवेगळे आंदोलन करून प्रशासनाला जागं करण्याचा प्रयत्न केला। यावेळी आंदोलनकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर मागण्यांचे निवेदन तहसीलदार पुष्पा सोळंके यांना दिले। बच्चू कडू यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहेत। आंदोलनाच्या समर्थनार्थ प्रहार कार्यकर्ते सरकारला जागे करण्यासाठी जलसमाधी आंदोलन, अर्धदफन आंदोलन, अर्धनग्न आंदोलन, रस्ता रोको, टॉवरवर चढून आंदोलन तसेच मुंडन आंदोलन अशा विविध प्रकारची आंदोलने करीत आहेत। त्याचाच एक भाग म्हणून आज अंजनगाव सुर्जी तालुक्यातील प्रहार कार्यकर्ते शुभम निमकाळे, सुजित काठोळे, निखिल कडू यांनी तहसील कार्यालयाच्या इमारतीवर चढून आंदोलन केले आणि जोपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी व इतर मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत इमारतीवरून खाली उतरणार नाही असा पवित्रा घेतला। या आंदोलनाने प्रशासनात खळबळ उडाली असून आंदोलनस्थळी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। MCN न्यूज मराठी करिता सुनील माकोडे सह बाळासाहेब नेरकर, अंजनगाव सुर्जी। 8 जून 2025 पासून माननीय बच्चू मोझरी येथे अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत। विषय असा आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी तसेच मेंढपाळांचा विषय असो किंवा अपंगांचा, यासाठी बच्चू मोझरी येथे आंदोलनाला बसले आहेत। गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे। देवेंद्र फडणवीस पब्लिक म्हणजे गेंड्याची कातडी आहे। प्रशासनाला जाग यावा याकरिता आम्ही बच्चू यांच्या समर्थनार्थ तहसील कार्यालय येथे करून आंदोलन करीत आहोत।